श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। मित्रांनो, पौष शुक्ल द्वादशी म्हणजे हा भारत देशासाठी अत्यंत महत्त्वाचा जसं जणू काही राष्ट्रीय सण साजरा होत आहे। अयोध्यामध्ये श्री रामलल्ला साधारण 450 वर्षानंतर विराजमान होत आहे, आपल्या जागेवर पुन्हा येत आहे। याच पद्धतीने आज जालना शहरामध्ये मी तुम्हाला जे मंदिर दाखवत आहोत हे आरपी रोड बडीसडक येथे असलेलं श्री राम मंदिर भगवानाचं मंदिर आहे आणि हे मंदिर साधारण 120 वर्ष जुनं आहे आणि बीडचे महंत यांनी या मूर्तीची स्थापना केलेली आहे। 120 वर्ष जुनं असलेलं मंदिर 2009 मध्ये या मंदिराचं बांधकाम चालू झालं आणि ज्यावेळेस साधारण 1998-99 मध्ये रामलल्ला भगवानचा अयोध्याचा नक्षा तयार झाला होता, त्याच अनुषंगाने या मंदिराचं बांधकाम झालेलं आहे। 2009 ते 2014 पर्यंत या मंदिराचं बांधकाम चाललं आणि आज घडीला या इतका वर्ष झाल्यानंतर सुद्धा या अयोध्याच्या मंदिराचे जणू काही हे मंदिर वाट बघत होतं आणि आज 21 जानेवारी आहे, 20 जानेवारी आहे, उद्या 21 जानेवारीचा जालना शहरामध्ये मोठा उत्सव आहे आणि 22 जानेवारीला सुद्धा या जालना शहराच्या श्रीराम भगवान मंदिराचा कळशारोहण होणार आहे। या मंदिराला हा कळस चढवणार आहे। जालना शहरामध्ये उद्या पूर्ण 21 जानेवारी रोजी पूर्ण धामधूम राहणार आहे। जालना शहरातलं मी आज दाखवणार आहे तुम्हाला श्रीराम भगवान मंदिर। माझं नाव समाजमित्र रविचंद्र खर्डेकर, जालना। मित्रांनो, आपण हे जे बघत आहात हे जालना शहरातील आरपी रोड बडीसडक येथे असलेलं श्रीराम मंदिर आहे आणि हे मंदिर या जालना शहराचे भिक्खूलालजी कन्हैयालालजी भक्कड यांनी हे मंदिर स्थापन केलेलं आहे। आणि या मंदिराची दिवसभरची दिनचर्या पूजा अर्चा बघतात ते आदरणीय परमपूज्य श्री मनोज महाराजजी गौड। जालना शहराचं अतिशय हृदयस्थानावर बसलेलं आणि भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं हे श्रीराम भगवान मंदिर आहे। आपण इकडे बघू शकता की हा मंदिराच्या उजव्या बाजूकडे जाणारा हा रस्ता म्हणजे लालासेठ बगडिया त्यानंतर दळगा राजा रोडकडे जाणारा हा रस्ता आहे। याच रस्त्याला उजव्या हाताला मिशन हॉस्पिटल, डाव्या हाताला फुलबाजारकडे हा जाणारा रस्ता आहे आणि त्यानंतर या मंदिराच्या डाव्या बाजूला हा जो रस्ता जात आहे हा रस्ता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडे जाणारा हा रस्ता आहे। रुबी हॉस्पिटल, नवीन जालन्यातील शनी मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाकडे जाणारा हा रस्ता आहे। मंदिराचं बांधकाम अतिशय सुंदर आणि छान पद्धतीने झालेलं आहे। साधारण 5 ते 6 वर्ष लागले या मंदिराच्या बांधकामासाठी। श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय 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 राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय जय राम। वारली पेंटिंग मित्रांनो, कोकणामध्ये प्रसिद्ध असलेली ही अशी वारली पेंटिंग आहे की ज्या आदिवासी समुदायाने त्यांच्या शेणामातीच्या भिंतीवर चुन्याने काढलेली वारली पेंटिंग आज ही जगप्रसिद्ध आहे। आणि तुम्हाला सांगू इच्छितो की वारली पेंटिंग कपड्यावर काढली म्हणजे ती डिझाईन जी तयार होती तिला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि ती मोठ्या मोठ्या मॉलमध्ये ही वारली पेंटिंगची डिझाईन आज घडीला विकली जाते।
रामाच्या वनवासातील जीवनकार्यातील कार्य आणि हे चित्रकार या इथं रेखाटत आहे. मग ते सीता स्वयंवर असो की राम भगवानचा वनवास असो की अशोक वाटिकामध्ये सीता बसलेली, त्यानंतर हनुमानाने आपल्या शेपटीने लंका दहन केली, असे विविध चित्र या पेंटिंगमध्ये आपण बघू शकतो. मंदिराचं बांधकाम आणि नक्षी अतिशय सुंदर आहे. कदाचितच जालना शहरामध्ये असं दुसरं मंदिर असू शकतं की ते आत्ताच्या युगामध्ये, आत्ताच्या वर्षामध्ये बांधलेलं असेल. परमपूज्य रंगनाथ महाराज मठ येथे असलेलं हे मंदिर, ते सुद्धा दगडाचं बांधकाम तिथं सुद्धा अतिशय सुंदर आहे. ते मंदिरसुद्धा साधारण 100 ते 150 वर्ष जुनं आहे. पण आज घडीला इतकी सुंदर मूर्ती आणि इतकं काम जालना शहरामध्ये आपल्याला श्रीराम मंदिर RP रोड बडी सडक येथे बघायला भेटते. मित्रांनो, आपण हे जे बघत आहात हे जालना शहरातील RP रोड म्हणजे बडी सडक येथे असलेलं श्रीराम भगवान मंदिर आहे. अतिशय सुंदर नक्षी, सुंदर कलाकृती या मंदिरामध्ये आपल्याला 2024च्या युगामध्ये बघायला भेटते.
श्रीराम भगवानच्या उजव्या बाजूला हनुमंत आणि डाव्या बाजूला आपण गरुड भगवान बघत आहोत. आणि या गरुड भगवान जवळच ठेवण्यात आलेला हा मंदिराचा कळश, सोन्यासारखा लखलख करत असलेला हा कळस जय श्रीराम. मी पंडित मनोज कुमार गौड, महंत श्रीराम मंदिर आरपी रोड जालना. सगळ्या राम भक्तांना अयोध्येतील 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठाचे महोत्सव होत आहे त्याबद्दल हार्दिक शुभेच्छा देत श्रीराम मंदिर आरपी रोडची संक्षिप्त माहिती तुम्हाला देऊ इच्छितो. श्रीराम मंदिर जालना हा 120 वर्षापूर्वी सिद्ध संत श्री श्री 1008 रामचंद्रदासजी महाराज यांच्या शुभ हस्ते ह्या मंदिराची स्थापना झालेली आहे आणि जालन्यातील प्रतिष्ठित असा भक्कड परिवार ह्या मंदिराचे संचालन करीत आहे. 120 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या ह्या पुरातन मंदिराचा फार अलौकिक इतिहास आहे. ज्या परिसरातील श्रीराम मंदिर स्थापित आहे त्या परिसराचा एक नाव अजूनसुद्धा आहे कालीकुर्ती. आणि हा कालीकुर्तीचे नाव आहे हे ह्या मंदिरापासूनच संलग्न आहे. म्हणजे जे सिद्ध संत रामचंद्रदासजी महाराज ज्यांच्या हस्ते ह्या मंदिराची स्थापना झालेली आहे ते सिद्ध संत, त्यांच्याकडे कुत्रा होता आणि भक्तांनी निवेदन केलं महाराजांना की आम्ही तुम्हाला एक कुत्री होती म्हणे आम्ही तुम्हाला कुत्रा आणून देतो. तर महाराजांनी सगळ्या भक्तांच्या देखत त्या कुत्रीच्या पाठीवर हात फिरवला आणि त्या कुत्रीचा कुत्रा झाला. म्हणून या परिसराचं नाव कालीकुर्ती असं आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. 120 वर्षापूर्वी झालेल्या या मंदिराची स्थापना झालेली आहे आणि 2009 साली ह्या मंदिराचा जीर्णोद्धाराचा कार्य विश्वस्तांनी आपल्या हाती घेतला आणि 2014मध्ये हा मंदिराचा जीर्णोद्धार होऊन भव्य मंदिर आम्ही जालन्याकरासमोर उभा आहे. श्रीराम मंदिरचा जीर्णोद्धार तर झाला पण कळशारोहणचं जे कार्य आहे ते प्रलंबित झाला असून रामरायाची इच्छा 22 जानेवारीला त्याच शुभ मुहूर्तावर कळशारोपण व्हावा अशी होती. म्हणून येत्या 22 जानेवारी सोमवार रोजी हा कळशारोहणचा भव्य दिव्य कार्यक्रम साजरा होणार आहे. त्याच अनुषंगाने 2 दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन श्रीराम मंदिर विश्वस्त मंडळ आणि श्रीराम सुंदरकांड सत्संग परिवार एवं सकल हिंदू समाज जालनाच्या वतीने करण्यात आलेला आहे. त्यामध्ये 21 जानेवारी रविवारी सकाळी 8 वाजता कळशची भव्य मिरवणूक श्रीराम मंदिर आनंदवाडी जुना जालना येथून निघणार आहे. हजारोच्या संख्येने सनातनी हिंदू भाविक भक्त त्यामध्ये सामील होऊन ढोल आणि वाद्यांच्या पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये रामरायाचा हा मंगल कळश आम्ही श्रीराम मंदिर जुना जालना येथून घेऊन येणार आहोत. माझी विनंती सर्व सनातनी हिंदू भक्तांना की ह्या कलशारोहणच्या कलश मिरवणुकीत हजारोच्या संख्येने सामील होऊन आपल्या हिंदू होण्याचा गर्व समग्र विश्वाला दाखवावा. त्याचप्रमाणे 21 जानेवारी रविवार रोजी संध्याकाळी भव्य भजन संध्याचे आयोजन श्रीराम मंदिर परिसरात करण्यात आलेलं आहे. एक शाम हम सबके राम ही भजन संध्याचा शीर्षक असणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 22 जानेवारी सोमवारी रोजी सकाळी 7:30 वाजता
होम हवन विधिवत पूजन होऊन 12:25 अभिजित मुहूर्तावर कळशाची स्थापना श्रीराम मंदिराच्या शिखरावर होणार आहे. 22 जानेवारी सोमवार रोजी संध्याकाळी भव्य दीपोत्सव श्रीराम मंदिर आणि श्रीराम मंदिराच्या प्रांगणात होणार आहे. ह्या 2 दिवसीय कार्यक्रमात आपण सर्व हिंदू धर्मी बांधवांनी, महिला पुरुष सगळ्यांनी सामील होऊन प्रभू रामरायाचा स्वागत अत्यंत आनंद उत्साहाने करावा अशी मी विनंती करतो. जय सियाराम. मित्रांनो, परमपूज्य गौडजी महाराज यांनी आपल्याला अत्यंत चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे आणि मंदिराची जुनी ऐतिहासिक माहितीसुद्धा सांगितलेली आहे. या मंदिराच्या परिसरामध्येच तुलसीदासजी आणि रामायणातील काही क्षणचित्रसुद्धा रेखाटलेले आहेत. आपण ते बघूया. कबीराचे विनतो शेले, कबीराचे विनतो शेले, कौशल्याचा राम बाई, कौशल्याचा राम. राजा घनश्याम, राजा घनश्याम, राजा घनश्याम, राजा घनश्याम. कबीराचे विनतो शेले, कबीराचे विनतो शेले, कौशल्याचा राम बाई, कौशल्याचा राम. विनोनिया शेला गेला, शेला गेला, सखा रघुवीर, सखा रघुवीर. कुठे म्हणे राम, कुठे म्हणे राम, कुठे म्हणे राम. कौशल्याचा राम बाई, कौशल्याचा राम. हळूहळू उघडी डोळे, पाहतो कबीर, पाहतो कबीर. हळूहळू उघडी डोळे, पाहतो कबीर, पाहतो कबीर. विनोनिया शेला गेला, शेला गेला, सखा रघुवीर, सखा रघुवीर. कुठे म्हणे राम, कुठे म्हणे राम, कुठे म्हणे राम. कौशल्याचा राम बाई, कौशल्याचा राम. कबीराचे विनतो शेले, कबीराचे विनतो शेले, कौशल्याचा राम बाई, कौशल्याचा राम. मित्रांनो, हे जे चित्र आहे अत्यंत मनाला भारावून टाकणारं आणि भक्त आणि भगवान यांची प्रचिती देणारा हा सीन आहे. आपल्याला माहीत असेल की रामायणामध्ये श्रीराम भगवानाची एकदम निष्ठावान भक्त म्हणजे शबरी. आपण जसं म्हणतो की शबरीचे बोरं हे रामायणामध्ये प्रसिद्ध आहे. ही शबरी म्हणजे जंगलातून जेव्हा बोरं आणायची तर ती प्रत्येक बोर ती चाटून बघायची, खाऊन बघायची की ते बोर गोड आहे का आंबट आहे. आणि ती जर बोरं गोड राहिले तरच ती बोरं घेऊन येत असत आणि आपल्या टोपलीमध्ये ठेवत असत. परंतु हे जे करत असताना तिला बघणारे सगळे हसायचे की कधी राम भगवान अयोध्येचे नरेश या तुझ्या वनवासामध्ये येतील, या तुझ्या वनामध्ये येतील आणि कधी तुझे हे उष्टे बोरे खातील. राजा कुठं उष्टे बोरं तुझे खाईल का. पण तिची भक्ती ही वेडी होती. त्या कुटीमध्ये रोज ते बोरं ती सांभाळून ठेवायची.
पण एक दिवशी खरंच राम भगवान आले आणि तिने राम भगवानला बोराची टोपली दाखवली आणि ही बोरं खाण्याची विनंती केली आणि प्रभू राम भगवानने क्षणाचाही विचार न करता हे बोर ग्रहण केले. त्यावेळेस प्रभू रामाला कुणी जेव्हा असं विचारलं की देवा तुम्ही तर राजा आहात आणि हे उष्टे बोरं खात आहात, तर प्रभू राम भगवान म्हणाले मी जरी राजा असलो परंतु ही माझ्या आई समान आहे आणि या मातेने माझ्यासाठी इतक्या प्रेमाने आणि आदराने हे बोरं एका एवढ्या जंगलामधून एक एक बोर निवडून आणलेले आहे आणि मला ते तुरट आंबट किंवा कडू लागू नये म्हणून एक एक बोर तिने गोड गोड बोरं निवडून आणलेले आहे आणि ते मी नक्की प्राशन करणार की तिच्यामुळं तिचा नक्कीच आनंद द्विगुणित होईल. रामायणातली विविध चित्र या इथं रेखाटलेली आहे. रामायणामधील अंगद, सुग्रीव, बाली यांचा हे रेखाटलेलं चित्र आहे. हे जे सदरील चित्र आहे रावणासोबत युद्ध खेळत असताना लक्ष्मण भगवान मूर्छित झाले आणि जेव्हा वैद्याला बोलवलं तर त्यांनी सांगितलं की फक्त हिमालयावर ही जडीबुटी भेटती की लक्ष्मण भगवानचे प्राण वाचू शकते. आणि राम भगवान अतिशय दुःखी झाले की हिमालयावरून आता ही जडीबुटी कोण आणेल आणि माझ्या लक्ष्मणाला कोण वाचेल. तर प्रभू जामवंतांनी हनुमानाची शक्ती जागृत केली आणि त्याला सांगितलं तू करू शकतो आत्मविश्वासाने, आणि हिमालयावरून जडीबुटी आणली आणि लक्ष्मण भगवानचे प्राण वाचले. हा जो सीन आहे हा आपण पुढच्या याच्यामध्ये बघू शकतो. मारुतीराया हिमालयावरून जडीबुटीसाठी पूर्ण अख्खं पर्वतच उचलून आणत आहे. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय